गोलंदाज विशालला मात्र पाहतोय P1 चं पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राइक एंडला मात्र रवी आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रकाश. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड +1. 2 धाबेने मात्र धावफलक उघडलं जातंय. अकाउंट ओपन होतंय. खूप चांगला बॉल अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगली झेल. वास क्षेत्ररक्षक तैनात होता आणि महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. रवी बोरगे बॅक टू दी डगआउट. शिवराज होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये या क्षेत्ररक्षकाने. नवीन बॅटर इवेंट नंबर 3 मध्ये अनिकेत आलाय. विशालचा पुढचा बॉल अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मधून खूप चांगलं प्रोटेक्शन आणि बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे विशालचा, कारण ज्या पद्धतीची खेळी मात्र सुरू आहे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र सुरू पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातात बॉल पर्यंत. फेकी केली गेली तिथे मात्र 2 धावा याही बॉलवरती मात्र प्राप्त होत आहेत. 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 8 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल आहे ना. आकुडप्याचा बॉल अगदी ड्राइव्ह केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. फेकी केली गेले विकेट कीपर एंड कडे. तिथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 9 धावा 9 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 9 धावा मात्र धावफलकावरती लागतात टीम सळवे 11 सळवे. लॉस ऑफ दी 1 विकेट. जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिली विकेट प्राप्त करण्यामध्ये विशालला मात्र यश आलं पहिल्या षटकामध्ये. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे सामने संपवायचे, त्यामुळे थोडंसं मित्रांनो स्पीडअप ठेवायचं आहे. खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल. अक्षय पहिलाच बॉल. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात होते. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि इथे खूप चांगली कॅच मिड विकेटला होता. वेगाने गेलाय बॉल पर्यंत आणि हाताची ओंजळ केली आणि त्याच्यामध्ये अडकवलाय. अजय होता त्या ठिकाणी. खूप चांगली झेल अजयच्या माध्यमातून मात्र पकडली आहे. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आला, परंतु या बॉलवरती कमबॅक करत असताना अक्षयला आपण पाहिलं.
नवीन बॅटर अमर आलेत इरेट नंबर 5 मध्ये. अगदी रणनीती आखली. पहिलं कोण जाईल नंतर कोण जाईल बॅटिंग साठी. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अगदी नवी वाढीचं कौतुक करणं महत्वाचं आहे, कारण यंग खेळाडूंना मात्र संधी दिली आहे. कारण तुम्ही पाहू शकता या संघामध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. नक्कीच जेडी फक्त लेजंड खेळाडू मात्र पाहायला मिळतात, परंतु बाकीचे जे खेळाडू आहेत ते सर्व यंग खेळाडू आहेत. जेडीच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेट जगलं पाहिजे आणि क्रिकेट घडवलं पाहिजे यावेळेस खोदून काढलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, यॉर्करचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा खराब लाईन दिले, दिशेपासून भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. एक्स्ट्रा धावा स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होत आहेत, कारण त्यावेळेस अगदी खूप चांगला ड्राइव्ह जरूर केलाय मिड विकेटला. अजय आहे, फेकी गेली, सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 15 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच असेल श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधात कुंभारवाडी बॉईज. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. खूप चांगला फटका अमरच्या बॅट मधून. अजय आहे त्याच ठिकाणी पकडलाय झेल. मिड विकेट क्षेत्र निवडलं होतं अमरने. अगदी ताकद अपुरी पडली. अपुऱ्या ताकदीने खेळलेला हा फटका. आणखीन एक विकेट गॉन. फलंदाज बाद. अमर बॅक टू दी डग आउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. ओमकार आलाय. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर 15 या धावसंख्येवरती स्थिर आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सौजन्य रोख रुपये रक्कम 1000 कुमार साळुंके साहेब यांची प्रमुख उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. अनेक बक्षिसांची खैरात. फुल टॉस बॉल आणि इथे फुल टोल वसूल केलाय. सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. दोन षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 21. ओमकार आल्या आल्या स्वागत केले षटकाराने. जेडी जेडी पहिला बॉल
ऑन साइडला शॉट ऑफ पुल. अजय आतापर्यंत 3 झेल त्याने पकडलेत. कौतुक झालं पाहिजे. आणि त्याच दिशेला त्याच ठिकाणी 3 झेल त्याने आतापर्यंत घेतलेत. नवीन बॅटर सनी आलाय. चला टेटमेवाडी आणि कुंभारवाडी बॉयज आपण तयार यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊयात. खूप चांगला ड्राइव्ह करत असताना मिड ऑफ होता त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली. विकेट कीपर एंडला. इथे रन आउट आहे. दुसरी धाव लालच बुरी बाला. नवीन बॅटर अमित आलाय. जेडी एक अनुभवी गोलंदाज मात्र ज्यांच्याकडे पाहिलं जातं. विकेट प्राप्त केली. कॅच जरी ड्रॉप झाली तरी विकेट कीपर एन कडे तोच बॅटर मात्र आउट झालाय रनआउटच्या स्वरूपात. धीम्या गतीने टाकलेला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मात्र ऍड होते. बॅटला ब्रश होऊन चाललाय चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. शॉर्ट बॉल पुल केलाय अजय. आणखीन एक विकेट. आतापर्यंत 4 कॅचेस त्याने त्याच दिशेला त्याच ठिकाणी. अजय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनू शकतो. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 24-24. 24 धावा. जेडी यांचा पुढचा बॉल रोहित साडी. खूप चांगला बॉल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपात. विकेट कीपरच्या हातातून बॉल जर निसटला तरच तुम्हाला रन घेता येईल. नक्कीच पहिल्या टुर्नामेंट पासूनचे जे नियम आहेत, जर बॉल हातातून निसटला विकेट कीपरच्या तर तुम्ही रन घेऊ शकता, अन्यथा रन घेता येणार नाहीये. रोहितने जर षटकार मारला तर किशोर साळुंके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
खूप चांगला बॉल इथे रिलीज केलाय. पहिली इनिंग समाप्त होते, पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि टीम सळवे 11 सळवे जाऊन पोहोचतोय अर्थातच 24 या धावसंख्येवरती. लक्ष्य 25 धावांचं विजयासाठी नवी वाडी या संघाला. 3 षटकांची मॅच, जास्त वेळ न घेता आपण मॅचला लगेच सुरुवात करूया, कारण या मॅच साठी खूप अवधी मात्र खर्च होत पाहायला मिळतोय. चला टॉस साठी यायचंय टेटमेवाडी आणि कुंभारवाडी बॉयज. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी त्यांच्या विरोधात कुंभारवाडी बॉयज. या दोन संघांमधली ही लढत. थँक्यू सो मच. मी विनंती करेन नामदेव कदम साहेब, आपले शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करणार आहोत. एका बाजूला कुंभारवाडी बॉईज, दुसऱ्या बाजूला श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. वेलकम सुरेश काळेकर साहेब. पीटीपीएल देखील येते. वेलकम सचिन कुंभार. दोन्ही संघाचे कर्णधार आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार, अभिनंदन. महत्वाचा सामना, नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि आज शनिवारचा दिवस, संपूर्ण स्क्वॉड आहे? नाही, 6 जणच आहे आपण. मग आता 6 जणांमध्ये अगदी तुमच्या जिद्दीला नक्कीच मानावं लागेल. कसा खेळ करण्याचा प्रयत्न असेल? 6 जण आहे पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. जे होईल ते बघू. चांगलं, अगदी चांगली गोष्ट सांगितली की जे होईल ते बघू. आम्ही चांगला खेळ करू. फलंदाजी करायची आहे. रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी 18 चेंडूंचा सामना. काय माइंडसेट असेल आणि कितपत मजल माराल? 18 मध्ये आम्ही 50 मारण्याचा प्रयत्न करेन. आता पीटीपीएल येते आहे. डे नाईट स्पर्धा आहे. तुम्ही देखील संघमालक राहिलेले आहात आणि या डे नाईट स्पर्धा पीटीपीएल काय लक्ष असेल? लक्ष म्हणजे पीटीपीएल आपलं चांगलंच होतं आणि ह्या वर्षी बॉसनी चांगलं नियोजन केलेलं आहे. डे नाईटची स्पर्धा ठेवलेला आहे, त्यामुळे ह्या वर्षी टीम घेईन. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम कुंभारवाडी बॉईज. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. चला मनापासून धन्यवाद लव जाधव सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. लक्ष्य 25 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना अजय आणि राहुल. अजय आणि राहुल आणि पहिलं षटक रवी च्या माध्यमातून P1 हाताळलं जाईल. चला मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला लक्ष्य 25 धावांचं. यस पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय. पहिला बॉल राहुल साठी हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फेकी केली. बॅकअप नाहीये. बॅकअप होतं. खूप चांगला कमबॅक. आता अजय आलाय स्ट्राइक एंडला. लक्ष्य 25 धावांचं आहे. सळवे 11 सळवे आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक क्रिकेट क्लब नवी वाडी. या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळते. टार्गेट 25 धावांचं कशा पद्धतीने चेस केलं जाईल पाहावं लागेल. रवी बोरगे यांचा पुढचा बॉल अजय साठी. पहिला बॉल तो फेस करेल. लोअर फुल टॉस. बैठा फटका सजवलाय. बॉलला फेकून दिलाय. दस्तक पे मस्तक. येतोय षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वर ते पाहू शकता.
लोअर फुल टॉस बॉल होता, मागचा पाय वाकवलाय आणि बैठा फटका. या बॉलवरती खूप चांगला कम्पॅक्ट करत असताना ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मात्र अजयच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धाव संख्या 8 या धाव संख्येवरती. शॉर्ट बॉल होता, इनसाइड आउट, अगदी वेगाने निघून चाललाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य, कॉपी बुक स्ट्रोक. 4 धावांसाठी येतोय चौकार. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळला गेलाय. अगदी रवीवरती आक्रमण चढवलं जातंय राहुलच्या विरोधामध्ये. चौकार आलाय. मोठी धाव संख्या होती, 25 धावांचं लक्ष पाठला करतोय नवीवाडी संघ. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल. अर्थातच 13 या धाव संख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धाव फलकावरती लागतात. समजदारीचं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट अजय आणि राहुलच्या माध्यमातून सुरू पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ढकलून दिलाय डी झोन मध्ये. एकच धाव. सिंगल डबल आणि मध्येच मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असणारे हे दोन्ही बॅटर राहुल आणि अजय. कारण आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकानंतर टीम अष्टविनायक क्रिकेट क्लब ACC नवीवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 14 या धाव संख्येवरती. पहिलं षटक समाप्त, 14 धावा धाव फलकावरती लागतायत. नो लॉस, 14 धावा. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. येणारे 12 बॉल 11 ची गरज ACC नवीवाडी या संघाला. कारण जिथे मात्र पाहायला गेलं तर अजय आणि राहुल. अजय आता स्ट्रायकर एंडला शांत उभा आहे. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे कशा पद्धतीने या 11 धावा कंप्लीट करायच्या आहेत. कारण त्याला माहिती आहे अगदी शांत संयमी क्रिकेटने मात्र देखील आपण सामना जिंकू शकतो. परंतु अजयच्या विरोधात कठीण आव्हान गोलंदाजीसाठी मात्र ओमकार आलाय. पहिला ओमकार या षटकामध्ये कुठेतरी ही धावसंख्या आळा घालतोय की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल, ओमकारचा हा पहिलाच बॉल. अगदी वेगाने आतमध्ये येणारा हा बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. नक्कीच डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवणं महत्वाचं असेल. कारण धावा जर थांबवल्या तर निश्चित विजय तुमचा होऊ शकतो. आणि धावा करण्याचा मानस देखील राहुलचा राहील, अजयचा राहील. पाहावं लागेल पुढचा बॉल. अजय साठी हा बॉल मिड विकेटला आणि अजय इथे जाळ्यामध्ये अडकतोय. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज बाद. अजय बॅक टू दी डगआउट. विकेट प्राप्त केली आहे ओमकारने. पहिला बॉल डॉट बॉल घेतला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आणि मागील इनिंग मध्ये अजय ज्या ठिकाणी होता ना त्याच ठिकाणी अजयची झेल पकडली मिड विकेटला. 4 कॅचेस त्याने घेतल्या होत्या आणि त्याच दिशेला त्याने फटका खेळला. त्याला आधी माहिती पाहिजे होतं कारण 4 कॅच आपण तिथे घेतल्यात आणि आपण त्याच दिशेने फटका खेळला तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि कॅच जरूर घेतली गेली या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक सनी होता त्या ठिकाणी. कुठलीही चुकी न करता त्याने ही कॅच मात्र घेतली. जेडी आलाय मैदानाच्या आतमध्ये. जनार्दन एक अनुभवी बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी लेजंड खेळाडू, आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. अनुभव कामाला येईल का? आपल्या संघाला विजय त्या दिशेने घेऊन जातील का? पहिली मॅच तर जिंकले, ही मॅच इम्पॉर्टंट आहे.
जेडी यांच्यासाठी आणि त्याच्या साथीला मात्र राहुल मात्र नक्कीच नॉर्थ सेकंड एंडला पाहायला मिळतोय. ओमकारचा कमालीचं कमबॅक पाहायला मिळतंय. पहिला बॉल फेस करेल जेडी ओमकारचा. सळवे संघाचा सळवे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमकार सज्ज होतोय पुढचा बॉल टाकण्यासाठी. शॉर्ट बॉल होता इथे विकेट प्राप्त होते. आल्या पावली जावं लागेल माघारी. तू चल मे आया असंच नक्कीच सांगेल अजयला. जेडी शॉर्ट बॉलचा वापर होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये. लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगली कॅच इथे अमितने पकडली. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ओमकार. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ओमकार आपल्या नावावरती करेल का? हॅट्रिकचा बॉल नवीन बॅटर देवा आलाय. हॅट्रिकचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बीट करून चाललाय देवाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. मॅडम ओव्हर होईल की नाही ते देखील प्रश्नचिन्ह आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शिल्लक. ओमकार देवा यांच्यासाठी पुढचा बॉल. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे चेक केला गेलाय. अगदी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये तैनात आहे. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळते. 2 धावा मात्र आल्यात आणि 2 धावेने धाव फलक. सोळा धावा. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या 17. शेवटचा बॉल. ओहो इथे संधी आहे. एलिव्हेशन जास्त मिळाले आहे. नुमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. शेवटच्या बॉल वरती मात्र 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 6 आणि करायचे आहेत 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला आयोजक टीम आपण जास्त वेळ घेऊ नका कारण 15 मिनिटाचा अवधी देखील तुम्हाला देखील आहे. चार धावा आणि 2 विकेट ओमकारने मात्र मिळवलंय. या षटकामध्ये कमबॅक झाले. चला टीम मीटिंग घेऊ नका सळवे टीम. चला सळवे टीम आपण स्वतः आयोजक आहात. तुम्हीच एवढा वेळ लागला तर अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला बाकी आहेत. 6 बॉल 7 ची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. अंतिम षटक जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र प्रकाश आलाय. प्रकाश पाडावा लागेल.
कारण अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जर पाहायला गेलं तर प्रकाश आलाय. चला टीमची धावसंख्या 9+1 6 बॉल आणि आता 5 ची गरज. फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉल, इथे फुल टोल वसूल केला आणि विजयी षटकार आलाय. ACC नवीवाडी संघ या मॅच मध्ये विजयी होतोय.